CK मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। CK मराठी। कुच्ची गणात होम टू होम प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद, तुतारीकडेच जनतेचा स्पष्ट कल। आज कवठेमहांकाळ तालुक्यातील कुच्ची गण येथे होम टू होम प्रचाराला जोरदार सुरुवात झाली। या प्रचारादरम्यान सिंधुताई पाटील यांच्या प्रचारात प्रचंड उत्साह आणि धूमधडाका पाहायला मिळाला। प्रचाराच्या प्रत्येक टप्प्यावर जनतेचा प्रतिसाद उत्स्फूर्त असून तुतारी या निवडणूक चिन्हाकडेच जनतेचा स्पष्ट कल दिसून येत आहे। सांगली जिल्हा परिषद नांगोळे गावचे दादासाहेब कोळेकर आणि पंचायत समिती उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात असलेल्या सिंधुताई पाटील कोळेकर यांना गावोगावी नागरिकांकडून भरभरून पाठिंबा मिळत आहे। घराघरात भेटी देताना नागरिकांनी आपला विश्वास उघडपणे व्यक्त करत आगामी निवडणुकीत तुतारी समोरील बटन दाबण्याचा निर्धार केल्याचे चित्र पाहायला मिळाले। एकंदरीत पाहता कुच्ची गण परिसरात दादासाहेब कोळेकर व सिंधुताई पाटील यांच्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून जनतेचा कल स्पष्टपणे त्यांच्या विजयाकडे झुकलेला असल्याचे प्रचारादरम्यान प्रकर्षाने जाणवत आहे। आगामी निवडणुकीत हा उत्साह मतदानातही परिवर्तित होईल असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे। उमेदवार दादासाहेब कोळेकर आणि पंचायत समिती गणाच्या उमेदवार सिंधुताई यांच्या प्रचाराच्या शुभारंभासाठी इथे उपस्थित असलेले जगन्नाथाबाद उमेदवार दादासाहेब कोळेकर, सिंधुताई वहिनी, महेश पवार, सर्व लंगरपेठमध्ये उपस्थित असलेले मतदार बंधू, पत्रकार, आजपर्यंत लंगरपेठ गावानं ज्या वेळी आम्हाला, आमच्या गावाला किंवा आमच्या घराला मदत केली ते सगळ्या गावापेक्षा वेगळे। या गावातल्या प्रत्येक घरातील माणसाचे पाय आमच्या घराला आणि बांधाला लागले नाहीत असं एकही घर नाही या गावात। आणि त्यांनाही आणि आम्हालाही कधी लंगरपेठ आणि आगळगाव यामध्ये फरक जाणवला नाही। आणि मागच्या दोन्ही इलेक्शनला अगदी तुम्ही भरभराट मत देऊन आम्हाला साथ दिल्या, त्याप्रमाणे याही वेळेस तुमची मदत आम्हाला चांगली व्हावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। तसंच आज जिल्हा परिषदेसाठी दादासाहेब कोळेकर इथे उभा आहे। गाव नांगोळ आहे, पण पूर्वी आपल्या भागात कुठं चूक झाली तर त्याला लगेच म्हणायचे कुठं नांगळच नाही काय, पण आता कोणी बाहेरच्या विभागात चूक केली तर त्याला चल नांगळ्याला म्हणतील। असं त्या गावाचं नाव ज्यानं रूप बदलून दाखवलंय असा उमेदवार आपल्याला जिल्हा परिषदमध्ये पाठवायचा आहे। तसंच आजपर्यंत आम्ही तुमची सेवा केली ती सातत्यानं असं चालू राहण्यासाठी आमच्या वहिनींनाही तुम्ही चांगल्या भरघोस मताने निवडून द्यायचं आहे असे मी तुम्हाला विनंती करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो। जिजा हे चिन्हाचं नाव जरा उल्लेख करा ना, चिन्हाचं नाव उल्लेख करा ना। या दोन्ही जिल्हा परिषद गटाचे उमेदवार दादासाहेब कोळेकर आणि पंचायत समितीच्या गणाच्या उमेदवार सिंधुताई वहिनी यांचा निवडणूक चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस। एकाच मशीनवर दोन्ही चित्र येणार आहेत। आपल्याला दोन मतदान करण्याचा हक्क आहे। दोन्ही ठिकाणी तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मतदान करून भरघोस मतदानाने आपण विजय करायचा आहे। किती नंबरला आहे बटन काय सांगाल? माजी सभापती आदरणीय दत्ताजीराव पाटील साहेब, तसेच आता जे निवडणुकीसाठी उभे आहेत ते माननीय दादासाहेब कोळेकर, तसेच त्या आपल्या पंचायत समिती गणातून उभा आहेत ते आपल्या सिंधुताई गजानन पाटील, त्या आपले ज्येष्ठ नेते, जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते पांडुरंग तात्या यांच्या त्या सोनबाई आहेत, तसेच दत्ताजीराव पाटील यांच्या त्या भाऊजाई आहेत। तर आणि या ठिकाणी उपस्थित असणारे संदीप पाटील, माजी सभापती, आमच्या गावातील सर्व संस्थेचे पदाधिकारी, ग्रामपंचायतचे पदाधिकारी या ठिकाणी बोलून आपण ही निवडणूक गेली 8 वर्षे ते 9 वर्ष झालं हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे इलेक्शन होऊन की 4 वर्षाचा प्रशासक कालावधी होता। त्याच्यानंतर
की आता इलेक्शन या ठिकाणी लागत आहे, तर आपल्या ह्या इलेक्शन मध्ये मी आपल्या गावकऱ्यांना विनंती करतो की आपल्या गावामधून हे उमेदवार आपल्या गावातीलच आहेत असे समजून लंगरपेठ असू दे, नांगोळे असू दे किंवा आगळगाव असू दे, हे सर्व लोक हे गावाच्या अगदी भोवतालची माणसं आहेत सगळे इथं, आणि ही सगळ्यांना परिचित माणसं आहेत. प्रत्येक उमेदवाराची इतर उमेदवारांची ओळख करून देण्यापेक्षा तुलनेत आपले उमेदवार कितीतरी पटीनं की चांगले आहेत की या ठिकाणी प्रशासनाचा किंवा कामाचा जो अनुभव आहे तो दादासाहेब कोळेकर यांना आहे, हे आपल्या गावातील सर्व लोकांना स्रोत आहे. पूर्वी गाव हे नांगोळा गाव, आम्ही लहान शाळेला जात होतो त्यावेळेला नांगोळा गावाची ओळख ही अतिशय वेगळ्या प्रकारची होती. पण आता या ठिकाणी प्रत्येक गावात आणि खेड्यात म्हणतात की नांगोळ्यासारखे गाव झालं पाहिजे. म्हणजे असा उमेदवार आपल्याकडे आहे, आणि हा उमेदवार की जेवढे तुम्हाला निधी असू द्या किंवा काही सार्वजनिक काम असू देत किंवा वैयक्तिक काम असू देत, या ठिकाणी हा उमेदवार पुरेपूर आपल्याला त्यांच्याकडे वेळ नाही असं होतच नाही की हे उमेदवार म्हणजे 24 तास राजकारण एवढा एकच त्यांचं काम आहे, आणि त्यांच्याकडे वेळ नाही असं होत नाही. तुम्ही 12ला फोन करा, 1ला फोन करा, तो उमेदवार त्या ठिकाणी तुम्हाला उपस्थित असणार, आणि नाही हा शब्द या उमेदवाराच्या तोंडातून मी कधी ऐकलेला नाही. ते काम होणारच. म्हणजे असा एक कर्तृत्ववान उमेदवार या ठिकाणी आपण उभा केलेला आहे. आणि या ठिकाणी दुसरे आपले पंचायत समितीचे उमेदवार आहेत की त्यांचं घर जे आहे हे राजकारणात जवळजवळ गेली 50 ते 40 वर्ष राजकारणात आहे. त्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करणारे आदरणीय जिजे असतील किंवा त्यांचे चिरंजीव संदीप असतील, हे अतिशय म्हणजे त्यांनी संदीपने सरपंच म्हणून काम केलेलं आहे, सोसायटी चेअरमन म्हणून काम केलेलं आहे, आणि जिजाने तर सांगली जिल्हा परिषद मध्ये त्यांच्या 2 टर्म त्यांनी घालवलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या घराचा हा कामाचा अनुभव आणि आपल्या गावाशी असलेलं नातं हे अतिशय चांगल्या प्रकारचं आहे. आणि यासाठी आपण सर्व गावकऱ्यांनी मिळून आपण जास्तीत जास्त त्यांना या गावामधून आपल्याला निवडणुकीतून मतदान करून आपण या ठिकाणी त्यांना दाखवायचं आहे. आणि आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करून आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त या ठिकाणी लीड देण्याचा प्रयत्न करतो. एवढंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.